केसरी यूट्यूब चॅनल प्रस्तुत महाराष्ट्राचा महाकवी 2024 ह्या स्पर्धेमध्ये मी मनीषा ठोंबरे सहभागी झालेले होते। त्यातील दुसऱ्या राऊंडला मी ही कविता सादर करत आहे। माझ्या कवितेचं नाव आहे चिमणी। या कवितेत चिमणी हे स्त्रीचे प्रतीक आहे। ज्याप्रमाणे आपले मूल जीवन जगायला समर्थ आणि सक्षम झाले की आई कृतार्थ होते, तीच भावना चिमणीच्या प्रतीकातून मी व्यक्त करीत आहे। जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने मी ही कविता केलेली आहे। तर माझ्या कवितेचं नाव आहे चिमणी। माझ्या लहानपणी चिमणी आमच्या ओसरीवर यायची। माझ्या लहानपणी चिमणी माझ्या ओसरीवर यायची। टांगलेल्या आरशाला चोची मारायची। टांगलेल्या आरशाला चोची मारायची। स्वतःच्याच प्रतिबिंबाला घाबरायची। स्वतःच्याच प्रतिबिंबाला घाबरायची। मी तिच्या या कृतीला हसत हसत पाहायची। मी तिच्या या कृतीला हसत हसत पाहायची। खूप खूप गंमत वाटायची। खूप खूप गंमत वाटायची। तिच्या त्या कृतीची मौज वाटायची। तिच्या त्या कृतीची मौज वाटायची। चोचीत गवताची काडी आणायची। चोचीत गवताची काडी आणायची। घरट्याला जागा शोधायची। घरट्याला जागा शोधायची। चोचीत दाणा साठवायची। चोचीत दाणा साठवायची। घरट्यातल्या पिलांना भरवायची। घरट्यातल्या पिलांना भरवायची। चिमणीची चाहूल लागताच पिलं चिवचिव करायची। चिमणीची चाहूल लागताच पिलं चिवचिव करायची। एकदा काय झालं, वारा सुटला। एकदा काय झालं, मोठा वारा सुटला। झाडाचा ठापाच तुटला। मोठा वारा सुटला, झाडाचा ठापाच तुटला। चिमणीचे घरटे झाले पूर्ण उलटे। चिमणीचे घरटे झाले पूर्ण उलटे। पिल्लाच्या पंखात तोपर्यंत आले होते बळ। पिल्लाच्या पंखात तोपर्यंत आले होते बळ। घरट्यातून पिलाने काढला पळ। घरट्यातून पिलाने काढला पळ। चिमणीचा ऊर खूप आला भरून। चिमणीचा ऊर खूप आला भरून। म्हणाली, माझं लेकरू निघालं आहे आता तरुण। माझं लेकरू एवढ्या मोठ्या संकटाला तोंड द्यायला निघालंय आता तरुण। कारण जीवन जगण्याचं मी त्याला दिलं आहे तीर्थ। जीवन जगण्याचं मी त्याला दिलं आहे तीर्थ। माझं लेकरू जीवन जगायला झालंय आता समर्थ। झालंय आता समर्थ। धन्यवाद। माझी कविता जर सगळ्यांना आवडली असेल तर प्लीज मला लाईक करायला विसरू नका। मी मनीषा ठोंबरे, सांगोला।